नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दररोज आंतरराष्ट्रीय विषय घेऊन आपल्या समोर आम्ही येतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून. पण आजचा विषय वेगळा आहे. आजचा विषय आहे एका चिमुकलीच्या लढाईचा. 5 महिन्याची ही चिमुकली एका दुर्धर अशा आजाराने ग्रासली आहे. हे फोटो तुम्ही पाहत असाल, पण या चिमुकल्या चेहऱ्याला कल्पनाही नाहीये की तिला किती मोठी लढाई लढावी लागते. तिच्यासाठी कोण कोण मैदानात उतरलेला आहे. एक, तिच्या या आजारातून तिला मुक्त करण्यासाठी तिला एक इंजेक्शन हवंय. कितीचं? 16 कोटी रुपयांचं. पण हेही शक्य झालं. जनतेनं अनेक जणांनी मदतीचा हात दिला. ते इंजेक्शनची सोय झाली. 16 कोटी रुपये गोळा झाले. पण आता एक नवं संकट उभं राहिलंय. ते म्हणजे हे इंजेक्शन भारतात आणण्यासाठी लागणाऱ्या टॅक्सचं. आणि म्हणूनच सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली जाते. पण हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून. आशेच्या तीरावर. तीरा 5 महिन्यांची एक निरागस चिमुरडी. खरं तर तीराला नेमकं असं काय झालंय? तिला 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन का लागतंय? तिच्या आयुष्यात तिच्या वडिलांना कुठल्या संकटांना सामोरं जावं लागतंय? त्यांची कशी घालमेल सुरू आहे? या सगळ्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. आई बाबांची लाडकी लेक. कोकिले की कंठ का गाना हो तुम, अनमोल सा कोई नजराना हो तुम. तुम्हारी आंखों में बसी है मेरी दुनिया, प्यार में पड़ने का बहाना हो तुम. आणि आपल्या आजीच्या कुशीत हसणारी ही आहे अवघ्या 5 महिन्यांची तीरा. तिचं निरागस हास्य मनात कायमचं घर करून जातं. पण या हसऱ्या चेहऱ्यामागे एक वेदनादायी करुण कहाणी दडलीये. आपल्याला काय होतंय हे कळण्याचं तिचं वय देखील नाहीये. पण या कोवळ्या जीवाला दुर्मिळ अशा स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी आजारानं ग्रासलंय. तीरा 1.5 महिन्यांची असतानाच तिच्या पालकांना याची माहिती मिळाली. हा आजार सामान्य आजारापेक्षा वेगळा आहे. माणसाच्या शरीरात मज्जातंतू आणि स्नायू जिवंत ठेवण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. आणि ते प्रोटीन तयार करण्याचं काम शरीरातील एका जनुकाकडून केलं जातं. पण तीराच्या शरीरात हे जनुक अस्तित्वातच नाहीये. आणि त्याचमुळे तिच्या शरीरात प्रोटीन तयार होत नाही. परिणामी हळूहळू तिच्या शरीरातील मज्जातंतू नष्ट होऊ लागलेत. तसंच मेंदूतून स्नायूंकडे येणारे सिग्नलही कमी झाल्यामुळे स्नायूंची क्रिया मंदावलीये. श्वास घेण्यापासून ते अन्न गिळणं ते पचवणं, शरीराची हालचाल करणं, या सगळ्यांवरच त्याचा विपरीत परिणाम होतोय. आणि नेमक्या याच समस्येनं तीराला ग्रासलंय. पण तिच्या आई वडिलांनी हिंमत सोडली नाही. त्यांनी तीरावर उपचार सुरू केलेत. पण त्यांना धक्का बसला तो या दुर्मिळ आजारावर मात करण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या इंजेक्शनची किंमत ऐकून. कारण एका इंजेक्शनची किंमत आहे तब्बल 16 कोटी. आता आम्ही तिच्या ट्रीटमेंटसाठी 16 कोटीचे हे उभे केले. पण जर त्याच्यावरती म्हणा की 23% कस्टम्स ड्युटी आणि 12% GST जर भरायला लागली तर ते परत 6 कोटीच्या घरात जातं. आणि ते परत उभारायची शक्ती व क्षमता अजून उरलेली नाही आमच्यात. आणि आमच्या मुलीला तेवढा वेळ पण उरलेला नाहीये. तीराच्या आईबाबांनी क्राऊड फंडिंगसाठी महाराष्ट्राला साथ घातलीय. ज्यांना जमेल तशी हजारो लोकांनी साथ दिली. 16 कोटी रुपयेही जमलेत. पण अजूनही लढाई संपलेली नाहीये. कारण तीराची परिस्थिती गंभीर आहे. तिला घेऊन विमान प्रवास करणं शक्य नाहीये. आणि त्याचमुळे तिच्यावर भारतातच उपचार करावा लागणार आहे. आणि म्हणूनच अमेरिकेतून हे इंजेक्शन भारतात आणावं लागणार आहे. आणि त्यासाठी केंद्र आणि राज्याचा तब्बल 6 कोटींचा टॅक्स तीराच्या आईबाबांना भरावा लागणार आहे. IT सर्व्हिसेस कंपनीत काम करणारे मिहीर आणि फ्रीलान्स इल्युस्ट्रेशन आर्टिस्ट म्हणून काम करणारी तीराची आई या नव्या आव्हानापुढे हतबल झालीय. त्यामुळे त्यांना गरज आहे सरकारच्या मदतीची. तीरा आताही तिच्या घरी नसून तर मुंबईतल्या SRCC रुग्णालयातल्या NICU मध्ये उपचारासाठी भरती करण्यात आली आहे.
मागच्या 10 दिवसात तिच्यावर आतापर्यंत 3 वेगवेगळ्या सर्जरी करण्यात आलेल्या आहेत. एकतर श्वास घेता येत नसल्यानं ती व्हेंटिलेटरवर आहेच, पण त्याचबरोबर अन्नासाठी आणि त्याचबरोबर तिला येणारा खोकल्याची उबळ किंवा उलटीसाठी अशा 2 वेगवेगळ्या नळ्या तिच्या शरीरात लावण्यात आलेल्या आहेत. तिची तब्येत अधिकची ढासळू नये म्हणून ही इंजेक्शन खूप गरजेची आहे, कारण ही इंजेक्शन म्हणजे तिच्या शरीरात नसलेलं जनुक हे टाकलं जाणार आहे. तीरावर लवकरात लवकर उपचार होणं आवश्यक आहे. तिच्याकडे वेळ कमी उरलाय. तीराला जीवनदान देण्यासाठी जनतेनं आपलं माणुसकीचं कर्तव्य बजावलंय. पण आता वेळ आहे केंद्र आणि राज्य सरकारची. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीरासाठी धावून येतील अशी महाराष्ट्राला अपेक्षा आहे. मुंबईहून स्वाती लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अशा सगळ्या परिस्थितीत तीराला आता केवळ सरकारच वाचवू शकतं असं तिच्या पालकांना वाटतंय. त्याचं कारण म्हणजे 16 कोटीचं हे इंजेक्शन भारतात आणण्यासाठी 6 कोटी रुपयांचा टॅक्स भरावा लागणार आहे. हा टॅक्स भरणं एक आव्हान असणार आहे या कुटुंबाच्या समोर आणि त्याचमुळे सरकारनं यासाठी पुढाकार घ्यावा, कर माफी करावी अशी मागणी केली जाते. पालकांचं नेमकं म्हणणं काय आहे आम्ही जाणून घेतलं. 5 महिन्यांच्या तीराचं आयुष्य जर कुणाच्या आता हातात असेल तर ते सरकारचे आहे, बरोबर. ना डॉक्टरांच्या आहे ना तिच्या आई वडिलांच्या हातात आहे. कारण तीराला आवश्यक असलेले इंजेक्शन खरेदी करण्यासाठी तिच्या आई वडिलांनी पैसे तर जमवलेत, पण त्याच्या पुढे लागणारा जो कर आहे, वेगळ्या प्रकारचे कर, मग त्याच्यामध्ये GST असेल किंवा मग आणखी कोणते कर आहे, तर या संदर्भात साधारणतः 6 कोटी रुपये खर्च होणार आहेत. आणि हे 6 कोटी सरकारने माफ करावे अशी त्यांची अपेक्षा आहे सरकारकडून. आणि म्हणूनच आपण म्हणतोय की तीराचं आयुष्य हे लहान घ्या, छोट्याशा 5 महिन्यांच्या तीराचं आयुष्य हे सरकारच्या हातात आहे. नेमकी तीराची काय स्टोरी आहे, काय कहाणी आहे, ती कोणत्या आजारातनं जाते आपण जाणून घेतोय. तिचे आई वडील, तिचे आई प्रियांका आणि वडील मिहीर दोघेही आपल्यासोबत आहेत. सुरुवात आपण प्रियांकाकडनं करूया. हॅलो प्रियांका. प्रियांका, ही वेळ आता अशी आली आहे की तुम्ही म्हणजे 5 महिने झगडताय, पण आत्ता हे क्षण असं आहे की आता जर तीराला कोणी म्हणजे वाचवायचं असेल तर सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. सरकार वाचवू शकतंय, ते कसं काय? सरकार वाचवू शकतं म्हणजे वी वॉन्ट की हे लाईफ सेव्हिंग ड्रग आहे तिच्यासाठी, हे त्यांनी वेव ऑफ करून द्यावं. कारण आता तरी ते म्हणतायत की वेव ऑफ होतील, पण आता लास्ट मिनिटला जर आम्ही ते इम्पोर्ट केलं, ते कस्टममध्ये आलं आणि त्याच्यानंतर जर आम्हाला सांगण्यात आलं की 35% अजून त्याच्यावर भरायचे, तर लास्ट मिनिटला आम्ही 6 कोटी म्हणजे अप्रॉक्सिमेटली 6 कोटी कुठून उभे करावे. तर ते इम्पोर्ट करण्याआधी जर सरकारने आम्हाला सांगितलं की हे लाईफ सेव्हिंग ड्रग आहे तुमच्या मुलीसाठी, आम्ही ते वेव ऑफ करून टाकू, ते एक सांत्वना मिळते की हो सुरळीत सगळं इथे आल्यावर कस्टममधून ते सुरळीत निघून आमच्या मुलीला ते ड्रग मिळणार. पण एक ती मनात आता भीती आहे की ते वेव ऑफ नाही झाले तर 16 कोटी उभी केल्यानंतर आता अजून 6 कोटी कुठून करावे. तर ते एक अपील आहे गव्हर्नमेंट पासून की आम्हाला एक लेटर या काहीतरी अशा सांत्वना द्या की हे वेव ऑफ होऊन जातील. GST, कस्टम ड्युटीज जे आहेत ते या ड्रगवर निघून जातील, कारण हे लाईफ सेव्हिंग ड्रग आहे आमच्या मुलीसाठी. चिमुकल्या तीराला एका दुर्धर आजारानं ग्रासलंय हे जेव्हा त्यांच्या पालकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना माहीत नव्हतं की तिच्यावर जे उपचार होणार आहेत ते नेमके काय असतील. जेव्हा डॉक्टरांनी त्या उपचारांबद्दल सांगितलं, आजाराबद्दल सांगितलं, तेव्हा मात्र तिच्या कुटुंबाला धक्का बसला. त्याचं कारण तिला जे इंजेक्शन लागणार आहे त्या इंजेक्शनची किंमत किती? 16 कोटी रुपये. पण ते हरले नाही, त्यांनी हार मानली नाही. त्यांनी क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून जगभरातल्या सगळ्या लोकांना साथ घातली आणि समाजानं सुद्धा माणुसकी जपत, आपलं भान, सामाजिक भान जपत या तीरासाठी आपल्या खिशात हात घातला, जमेल ती मदत केली. 16 कोटी रुपये गोळा केले. भारतातली क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून जमा झालेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी रक्कम आहे. हे आव्हान त्यांनी कसं पेललं, तिच्या आईवडिलांनी 16 कोटी रुपये कसे जमवले, हे ऐकणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. ऐकूया. 16 कोटी रुपये क्राऊड फंडिंगद्वारे तुम्ही जमवले. साधारणतः किती दिवस लागले आणि 6 कोटी रुपये जमवावे यासाठी अजून तुम्ही फंड रेझिंग ओपन ठेवलेलं आहे, त्या संदर्भात जाणून घ्यायचं.
आम्हाला 16 कोटी रेस करायला 78 डेज लागले. आम्ही ते म्हणजे दिवस आम्ही रोज मोजत होतो की कसं कधी किती वेळ लागतो बघायला. असं कधीच भारताच्या म्हणजे इतिहासात झालेलं नाही आहे की कोणी एवढी मोठी रक्कम पण रेस झाली. तर आम्ही सुरुवातीला जेव्हा सुरुवात केलं, वी स्टार्टेड फ्रॉम झिरो, आणि असं मनात आलं होतं की बाहेरच्या देशात लोकांनी केलेलं आहे तर आम्ही का नाही करू शकत. आणि आम्ही कसं विचार केला की आता दिस इज हर ओनली चान्स. तिला याच्या बाहेर आम्ही काही करू शकत नाही. तिला जर इंजेक्शन आणायचं असेल तर तिला हे पैसे जमा कसेही करून करायला लागणारच आहेत आम्हाला. तर ते आम्ही मनात ठेवलं की बाबा हे पैसे असे आम्ही रेज करायचे. आणि कसं झालेलं आहे की जसं जसं आम्ही दिवस गेले पुढे म्हणजे आम्ही एक मनात आला की आम्ही पैसे गोळा नाही करत आहे, आम्ही लोक गोळा करतोय. कारण आम्ही मोठ्या म्हणजे कॉर्पोरेशन्सला रीच आउट केलं, ट्रस्टला रीच आउट केलं, तर तिकडून मदत थोडी येत गेली. पण जे मदत आम्हाला छोट्या म्हणजे सामान्य लोकांनी केलेली आहे ती अमूल्य आहे. म्हणजे आम्ही त्याच्या स्टोरीज कितीतरी आमच्याकडे आहेत की लोकांनी डेली वेजेस त्यांचे म्हणजे रोजचा भत्ता जो मिळतो तो पण तिराच्या नावात त्यांनी डोनेट केलेला आहे आमच्यासाठी. म्हणजे आम्ही एवढे त्यांच्यासाठी. कोण आहे त्याच्यामध्ये काही अंदाज आहे? म्हणजे कोण काय प्रोफेशन असू शकते, त्यांचं काय व्यवसाय असू शकतो? असं काही नाही. म्हणजे कार्पेंटर्स म्हणा थोड्या याच्यावरती, किंवा डब्बेवाले वगैरे. म्हणजे रेडिओच्या माध्यमातून आम्ही एक हे केलं होतं, ते डब्बेवाल्यांनी थोडंसं त्यांची स्टोरी तिकडून आली आम्हाला. तर असे सामान्य लोक आहेत सगळे. म्हणजे इथे हॉस्पिटलमध्ये सुद्धा खूप लोकांना आमची स्टोरी माहिती आहे, त्यांनी पण येऊन आम्हाला पर्सनली मदत केली आहे. तर असे म्हणजे कुठून म्हणजे महाराष्ट्र आम्हाला साताऱ्यावरून, अहमदनगरवरून असे खूप कॉल येतात की तुमची मुलगी आहे, खूप गोड आहे, तिला मदत करायची, कशी करू. अशी लोक आम्हाला स्वतःहून येतात समोरून आणि जोडतात आमच्याकडे. एक महाराष्ट्रातला जर साधारणतः डब्बावाला ज्याला साधारणतः 6-7 हजार रुपये महिन्याचे मिळतात आणि लॉकडाऊनच्या काळात तर त्याच्या कमाईवर पूर्णपणे निर्बंध आले, जर तोही पैसे देऊ शकतो, तर सरकारकडनं या दाम्पत्यानं किंवा तिराच्या आईवडिलांना अपेक्षा करणं काय चुकीचं आहे? आणि त्यांना काय हवंय तर फक्त करमाफीच हवी आहे. जर करमाफी मिळाली तर त्यांच्या मुलीचं आयुष्य सहज वाचू शकते आणि लवकरात लवकर तिला ट्रीटमेंट मिळू शकते. तिराला झालेला आजार दुर्मिळ आहे. तो आजार नेमका काय आहे आणि तिच्यावर उपचार कसे केले जाणार आहेत सांगतायत तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर. तिराला SMA टाईप 1 म्हणजे नेमकं काय झालंय? सो SMA अशी एक अनुवंशिक बिमारी आहे. 3 टाईपची आहे, टाईप 1, टाईप 2, टाईप 3. टाईप 1 मध्ये जास्त तेज बिमारी आहे, टाईप 2 थोडा हलका आहे आणि टाईप 3 आणखीन पण हलका आहे. हे नसची बिमारी आहे. मध्ये काय थोडा वर्ष बच्चाची नस बरोबर काम करत, पर थोडा टाईमच्या नंतर आस्ते आस्ते हे नस काम करत नाही बरोबर आणि बच्चा जास्त सुस्त होतं आणि ढिल्ला पडतं आणि हात पैर हालायला त्रास होते. तो टाईप 1 मध्ये कधी 4-5 महिन्याची आसपासमध्ये हे बिमारी चालू होते आणि आस्ते आस्ते बच्चा आणखीन ढिल्ला होऊन नंतर बसायचं, चालायचं सगळं नाही होऊ शकत. म्हणजे त्याचे मसल्स काम करत नाही का? नर्व्स काम करत नाही. अच्छा. मसलला काम करायला नर्वची सिग्नल पाहिजे. अच्छा. ते सिग्नल येत नाही तर मसल काम करणार नाही. म्हणजे मेंदूतनं सिग्नल दिले जातात ब्रेनची आणि स्पायनल कॉर्डची. हे बच्चाची ब्रेन बिलकुल नॉर्मल आहे. ते तुम्हाला बघणार, हसणार, ऐकणार, पहचानणार, सगळं समजू शकतं. आस्ते आस्ते बोली पण येते तिला, पण हात पैर काम करत नाही. काही सिग्नल जे येत नसमध्ये ते येत जात नाही बरोबर. आणि हे बढ़ती हुई बिमारी आहे. मध्ये काय आस्ते आस्ते जास्त त्रास होणार. तो पहिला हात पैर हालत थोडा, नंतर आस्ते ते हालायचं पण कमी होतं आणि एकदम ढिला आणि आस्ते आस्ते छाती पण एक नसची काम करत, तो सास पर असर पडते आणि आस्ते आस्ते गरायला पण त्रास होते तिला. तिराला 6 महिन्यात ते इंजेक्शन देणं खूप गरजेचं आहे. जर ते उपलब्ध झालं नाही, ते तिला मिळालं नाही तर तिच्या स्नायूंवरती विपरीत परिणाम होऊ शकतो. परिणामी तिचा जीव सुद्धा धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे हे इंजेक्शन वेळेत मिळणं का गरजेचं आहे सांगतायत तिचे पालक. मिहीर, लवकर ट्रीटमेंट मिळणं किती गरजेचं आहे? म्हणजे तास आणखी 6 कोटी उभे राहायचे म्हणजे तुम्हाला वेळ लागू शकेल. सो म्हणून तुम्ही ही करमाफी मागताय. सो लवकर करमाफी मिळणं आणि लवकर ट्रीटमेंट मिळणं तिराला किती गरजेचं आहे? मला वाटतं 14 फेब्रुवारीला होतील तिचे 6 महिने.
तर 6 महिन्यानंतर डॉक्टरांनी पण गॅरंटी दिली नाही की तिच्या अंगात काय चालू राहील, बंद होईल, काही सांगता येत नाही. आणि तिचं नुकसान जे होतं ते हे मेडिसिन रिव्हर्स करू शकत नाही. अच्छा, म्हणजे 6 महिन्याच्या आत तिला ते इंजेक्शन देणं गरजेचं. त्या पुढे जर नुकसान झालं तर ते परत ते रिव्हर्स करता येणार नाही आम्हाला नुकसान. नंतर मग मसलचं नुकसान होतोय का? कसलं नेमकं नुकसान होणं म्हणजे शरीरात होतंय काय? हो, तर म्हणजे आता मसलला काम करण्यासाठी आमच्या अंगात नर्व सेल्स असतात. नर्व्स बेसिकली तुमच्या मेंदूचे इलेक्ट्रिकल सिग्नल्स तुमच्या मसलला पाठवतात, त्यांना ग्रोथसाठी काय काम करायला. ते सगळं ते नर्व सेल्स असतात. ते जंक्शन बॉक्स सारखं असतं, इलेक्ट्रिकल जंक्शन बॉक्स. आता जंक्शन बॉक्स जर खराब झाला तर तुमचा इलेक्ट्रिसिटी काही अप्लायन्सेस काम करणार नाही. तसंच मसलचं होतं. आणि जे एकदा नर्व सेल्स गेले तर ते परत येत नाही. ते एकदा तो जंक्शन बॉक्स गेला तर तो तुम्हाला रिजनरेट होत नाही. तर तो नुकसान झाला की ते परत करता येत नाही. मग ते तो कोणताही एक अंग म्हणजे जे पाय जर हलत नसेल तर तो पाय पुन्हा हलेल की नाही ते पण सांगता येत नाही. त्याच्यात किती जीव उरलाय ते आम्हाला सांगता येत नाही. पण आता आम्ही बघितलं तिचं आता चिकित्सा चालू आहे. तर तिचं आता 95 to 98% तिचं बॉडी इज फंक्शनिंग वेल. आणि रिव्हर्सलचे खूप बरे चान्सेस आहेत, पण ते किती दिवस राहणार ते आम्हाला सांगता येत नाही. खरं तर तीराच्या लढाईबद्दलच्या आणखी काही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर त्याबद्दल जाणून घेऊया. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर विशेष कार्यक्रम तुम्ही पाहताय आशेच्या तीरावर. तीराची जगण्याची लढाई सगळी सुरू आहे. खरं तर तीराला हा दुर्धर आजार कसा झाला आणि तिच्या आई वडिलांना या आजाराबद्दलची माहिती कशी कळली, कसं कळलं त्यांना की तीराला आजार झालाय, हे जाणून घेणं प्रत्येक पालकासाठी गरजेचं आहे. ऐकूया. नेमकं तीराला झालंय काय, तिच्या आईवडिलांना कळलं कधी? प्रियांका, म्हणजे मी डोहाळ जेवणाचे तुमचे फोटोज बघितले. यू सो हॅपी. कारण कोणाच्याही घरात लहान मूल जेव्हा जन्माला येतं तर साहजिकच आहे, नॉट जस्ट पेरेंट पण अख्खं घर आनंदी होतं. आणि तोच आनंद तुझ्या डोळ्यात बघितला, मी तुझ्या त्या फोटोज मध्ये बघितलाय. मग झालं काय नेमकं? मोठ्याने रडली, सगळं नॉर्मल होतं, घरी आणलं, सगळे खूप खुश होते. पण हळूहळू जसे दिवस जात गेले, विदिन 2 weeks आम्हाला थोडेसे इकडे तिकडे नोटीस करण्यात आलं की तिला दूध पिताना श्वास घ्यायला त्रास होतोय, या तिला ठसका लागतोय थोड्याशाच दूध प्यायल्यावर. तर मेनली माझ्या आईला हे कळलं की हे बरोबर नाही, आपण चेक करून घेऊया, कोणाकडे तरी चेक करून घेऊया. आणि फॉर मी पहिल्यांदा आई झाल्यामुळे मला माझी मुलगी नॉर्मलच होती, ती ॲज युजल ठीक आहे, चालू आहे. पण अचानक एकदा श्वास कोंडला, म्हणजे श्वासच घ्यायला थांबवलं. किती दिवसात झालं असेल साधारणतः? आफ्टर 2 weeks, 2 हफ्त्यानंतर असं झालं. तर आम्ही तिला उपडं घातलं, थोपटवलं, तिने श्वास घ्यायला परत चालू केला. पण असंच 1-2दा झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की नाही, डॉक्टरकडे जायलाच पाहिजे. एक रात्री तर असं झालं की आमच्या जवळच्या डॉक्टरकडे जाऊन आम्ही दाखवलं. ती कम्प्लिटली नॉर्मल होती, हसत होती, बघत होती सगळं. आम्हाला वाटलं आम्ही चुकीचं काही हे केलं का. नेक्स्ट डे परत तिने असंच केलं. तर आम्ही जवळची एक डॉक्टर मिळाली, 40 म्हणजे तीरा खरं तर कोविड काळात जन्माला आली, ऑगस्टचा जन्म तिचा. तर त्यावेळेला अजूनही लॉकडाऊन मध्येच देश बाहेर निघत होतं. तर डॉक्टरांकडे मुलांना घेऊन जाणंच हेच कठीण होतं. कोणते डॉक्टर अवेलेबल आहेत जे मुलांना पर्सनली बघतील, कारण व्हर्च्युअली सगळं बघणं चालू होतं. नेमके आम्हाला जवळच मिळाली अशी डॉक्टर, त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं ती डिहायड्रेशनमध्ये चालली आहे, ती दूध पित नाहीये, तिचं वजन वाढत नाहीये. आणि आमचं कॉन्सन्ट्रेशन एवढं तिचं वजन वाढवणार, ती दूध पिते ना, ह्याच्यात एवढं होतं की आम्ही सगळं विसरून गेलो. हो, विसरून गेल्यापेक्षा आपण म्हणतो ना की लेट ब्लूमर आहे, हळूहळू हलवेल, आळशी आहे, हलत नाही, अगं हल ग, असे सगळे विचारायचे की अगं हल तीरा, काय करतेस, अशी हल. प्रत्यक्षात इतर बाळांपेक्षा खूपच लांब सडक होती असं तुमचं म्हणणं आहे? उंच होती ती, अजूनही उंच आहे. मी म्हणजे तिची हाईट अशी वाढत चालली. 5 महिन्याच्या मुलांच्या कम्पॅरिझन मध्ये ती खूपच उंच आहे, दिसते ते पिक्चर्स. आणि पण डॉक्टरांकडे गेलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की एकदा तुम्ही न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन चेक करून घ्या. न्यूरोलॉजिस्टकडे मे बी काहीही नसेल, एकदा चेक करणं आपलं पण मन शांत होईल की आपल्या बाळाला काही झालेलं नाही, मनातले सगळे डाऊट्स क्लिअर होऊन. तर तेव्हापासून आय थिंक 24 ऑक्टोबरपर्यंत EMG टेस्ट, जेनेटिक रिपोर्ट सगळे असे झाले. अँड
ऑन 24 ऑक्टोबर आम्हाला कन्फर्मेशन मिळालं की तिला SMA टाईप 1 आहे. तिच्याकडे 6 महिने आहेत, त्याच्यानंतर काहीही होऊ शकतं तिच्याबरोबर. 2 वर्षापर्यंतच्या नंतर ही मुलं जगत नाहीत. तर तुम्ही लेट हर गो, तिला जास्त त्रास देऊ नका. होपच नाही आहे, इंडियामध्ये ड्रगच नाही आणि 16 कोटी मिडल क्लास फॅमिली अफोर्ड कसं करणार. तिराला 16 कोटीचं इंजेक्शन द्यावं लागणार आहे, त्यासाठी 6 कोटींचा टॅक्स सुद्धा भरावा लागणार आहे. ही सगळी परिस्थिती आहे. पण तिराला केवळ एक इंजेक्शन देऊन भागणार आहे का, की तिला वारंवार अशा प्रकारचे उपचार द्यावे लागणार आहेत? डॉक्टर काय म्हणतायत ऐकूया. अभी 6 महीने अगर 5 महीने ऑलरेडी हुए हैं और अगर मानो और देरी होती है तो देरी मतलब इंजेक्शन देने में देरी की वजह से क्या क्या हो सकता है, क्या डिफिकल्टीज या फिर क्या हो तो सकता आप है? देख सकते हो कि तीरा 5 महीने पे पहली बार वो अभी वेंटिलेटर पे गई है, समझे. अभी शायद हम लोग मेहनत करके उसको वेंटिलेटर से निकाल सके, पर याद रख छाती ऐसे भी कमजोर है, समझे. तो उसमें ताकत नहीं है, आसान नहीं है वेंटिलेटर पे से निकालने को. पर यूजुअली 1 बार 2 बार उन लोग निकल सकते, पर फिर जैसा बीमारी बढ़ते जाते रहती फिर मशीन पे निकलने को कठिन गिर जाता है, समझे क्या. तो हम जितना ज्यादा टाइम लगे देने को, जान की खतरा हो सकती है. एक निमोनिया, एक तकलीफ ऐसे और बच्चे की जान की खतरा हो सकती है. तो हर चीज में आनुवंशिक जो भी बीमारी हो, जितना जल्दी हम इलाज करें लॉन्ग टर्म पिक्चर में बहुत फायदा गिरता है. तिराची ही सगळी लढाई सुरू आहे. या लढाईमध्ये सर्वसामान्यांनी आपलं योगदान दिलंय. आता गरज आहे ती सरकारच्या मदतीची. सरकार त्यासाठी मदत करेल अशी आशा आहे आणि तिराच्या आईवडिलांना, या लढाईत जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला आशा आहे, ती म्हणजे तिरासाठी मदतीसाठी सरकार धावून येईल याची. सगळ्यांच्या नजरा आहेत त्या म्हणजे आशेच्या तिरावर.